टू आवर रूम. सो हा आहे पहिला आमचा वॉर्डरोब. हे आहे डायनिंग टेबल. हा वॉर्डरोब आणि हा लॉकर. या काही स्लीपर्स आहेत खाली. हा फ्रीज आहे, त्यामध्ये कोल्ड्रिंक्स आहे. हा कॉफी एरिया आमचा. आणि हे आमचं वॉशरूम. So this is our bed. आमचा टीव्ही आणि हे टेबल आमचं, तिथे मी बसून एडिटिंग करणार आहे 2 दिवस. आणि हा आमचा छोटासा सोफा. आणि सगळ्यात जास्त ब्युटिफुल असा या रूमचा हा व्ह्यू. सो गाईज, कसा वाटला माझा हा रूम टूर तुम्हाला? मला तर हा रूम खूप आवडला आहे. म्हणजे आजपर्यंत त्याचे जेवढे आम्ही रूम घेतले त्याच्यात सगळ्यात जास्त मला हा रूम आवडला आहे. लास्ट टाईमला मला तिथे पण रूम मिळालेला, तो पण मस्त होता त्या समोरच्याच विंगमध्ये. आणि ऑलमोस्ट टालच्या सगळ्या रूम्समध्ये आम्ही राहिलेलो आहोत, पण हा रूम मला सगळ्यात जास्त आवडला. आणि लास्ट टाईमला मी बोलत पण होते की मला हा रूम मिळाला तर किती बरं होईल, कारण ह्याचा व्ह्यू खूप छान आहे समोर. आणि इव्हन रात्री तर इतकं सुंदर वाटतं इथे. फक्त तुम्ही कुठेही जाऊ नका, फक्त बाल्कनीत बसून राहा, इतका सुंदर व्ह्यू आहे इकडचा. त्यामुळे मला लास्ट टाईमलाच हा रूम हवा होता, पण नाही मिळाला. पण यावेळेला लकीली आम्हाला त्यांनी हाच रूम दिला. सो कसा वाटला आमचा हा रूम टूर? तुम्हाला नक्की आवडला का? नक्की कळवा मला कमेंटमध्ये. बाय. आम्हाला इथे रूममध्ये आल्यावरती कॉफी मागवली आहे. कॉफी आणि त्याच्याबरोबर हे कुकीज आले आहेत. इथे रूममधनं डायरेक्ट समोरच डोनापोला दिसतं. मी तुम्ही जर गोव्याला आला असाल तर तुम्हाला माहिती असेल डोनापोला किती फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. तो हा आमच्या रूममधनं डायरेक्ट व्ह्यू आहे. नमस्कार मंडळी. आणि आम्ही आता चाललो आहे फॅटफिशमध्ये. आम्ही रूमवरती आल्यावरती थोडा वेळ झोपलेलो, कारण रात्री आम्ही 1 वाजता उठलो आणि त्याच्यानंतर परत ट्रॅव्हल वगैरे होतं. सो दमायला झालेलं आणि झोप पण येत होती, झोप पूर्ण नव्हती झाली ती. सो आता आम्ही चाललो आहे फॅटफिशला लंचसाठी. तो फॅटफिशमध्ये जाऊन लास्ट टाईमला मी थाळी घेतलेली फॅटफिशची, पण यावेळेला थाळी घेणार नाही, कारण तेवढं सगळं खाल्लं जात नाही थाळीमधलं आणि ते खूप वेस्ट होतं. आणि ह्याला ॲसिडिटी झालेली, कारण जनरली आम्ही एवढं हेवी आणि एवढं स्पायसी वगैरे नाही खात, आणि एकदम असं सडनली खाल्लं की मग ॲसिडिटी होते. सो आम्ही आज काहीतरी लाईटच घेऊ. सो लेट्स गो. सो गोव्याच्या गोवन जी थाळी असते त्याच्यामध्ये फॅटफिशमध्ये आम्ही लास्ट टाईमला घेतलेली आणि फर्स्ट टाईम आम्ही ते टेस्ट पण केलं. त्यामध्ये एक सासव म्हणून एक डिश होती, तर ती गोवन डिश आहे आणि म्हणजे खूप छान होती.
आणि मी ते असं आंबट तिखट आणि गोड असं ते कॉम्बिनेशन असतं. त्याच्यामध्ये पायनॅपलचे पीसेस असतात, तर ते मला खूप आवडलेलं. तर यावेळेला जर थाळी नाही घेतली तर कदाचित आम्ही फक्त ते घेऊ, कारण ते दोघांना पण आम्हाला आवडलेलं. आणि बाकी काहीतरी स्टार्टर्स घेऊ. सो गाईज, मला माझे फ्रेंड्स नेहमी विचारतात, कारण आम्ही वरचेवर गोव्याला येतो, तर बाय कार गोव्याला म्हणजे मुंबईहून गोव्याला बाय कार येणं सेफ आहे का? तर नाही, कारण इतक्या लांबचा प्रवास असतो. एवढे 400-500 किलोमीटर आपण मुंबईवरनं येतो इथे गोव्याला. तर कधी झोप पूर्ण झालेली नसते किंवा कधी कोणी ओव्हरटेक करतं. तर मी तर सजेस्ट करेन की सेफ नसतं, कारण आम्ही यायचो त्यामुळे आम्हाला माहिती आहे. आणि आता सध्या तर आम्ही 2 वर्ष झाली बाय कार येतच नाही, कारण सागरला एकट्याला गाडी चालवायची असते आणि कधी कधी त्याला पण झोप येते किंवा काय, तर आम्ही ती रिस्क घेत नाही. सो आम्ही बाय कार हल्ली यायचं बंद केलं आहे. आणि जर तुम्ही बाय फ्लाईट येणार असाल तर थोडंसं एक्सपेन्सिव्ह पण असतं, पण स्वतःच्या जीवापेक्षा थोडेसे पैसे खर्च केलेलं कधी पण चांगलं. तर तुम्ही बाय एअर म्हणजे बाय फ्लाईट येऊ शकता किंवा बाय ट्रेन येऊ शकता, जर तुम्हाला जास्त खर्च करायचा नसेल तर. आणि फ्लाईटने आम्ही इथे आल्यानंतर, जी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं आधीच्या ब्लॉगमध्ये जसं बोलले, की आम्ही इथे आल्यावरती गाडी हायर करतो. तर गाडी ऑलमोस्ट आम्हाला पर डे 1200 त्याचा आम्ही रेंट देतो. तर ते पण तसं थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, पण जर तुम्ही बाय फ्लाईट येणार असाल तर तेवढं तर तुम्हाला करावंच लागतं. सो मी सजेस्ट करेन की बाय फ्लाईट किंवा बाय ट्रेन या, ते जास्त सेफ आहे बाय रोड येण्यापेक्षा. आणि जर तुम्हाला आम्ही ज्याच्याकडनं गाडी घेतो त्यांचा नंबर जर हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तो शेअर करेन. हे काय पेड प्रमोशन वगैरे नाही आहे, पण आम्ही आता त्यांच्याकडनं त्यांच्या गाड्या घेतो, त्यामुळे आम्हाला माहिती आहे त्यांच्या गाड्या चांगल्या कंडिशनमध्ये असतात आणि सगळ्या ऑलमोस्ट नवीनच गाड्या असतात. हां, ऑलमोस्ट 2 ते 3 वर्ष जुन्या गाड्या आहेत. आणि म्हणजे जर त्यांनी तुमच्याकडनं डिपॉझिट घेतलं तरी पण जेव्हा तुम्ही त्यांना गाडी हँडओव्हर करता तेव्हा ते तुम्हाला इमिजिएटली रिटर्न करतात. म्हणजे असं काय त्याच्यासाठी पण तुम्हाला त्यांच्या मागे लागायची गरज नाही आहे. सो तुम्ही मला कमेंट करून सांगा, जर हवं असेल तर मी तुम्हाला त्यांचा नंबर देईन डिस्क्रिप्शनमध्ये. मी फॅटफिशमध्ये ऑर्डर केलं आहे बटर गार्लिक प्रॉन्स. सो गाईज, आज फॅटफिशमध्ये खूप क्राऊड आहे. जनरली एवढं क्राऊड नसतं, कारण त्यांचे 2 आउटलेट्स आहेत आणि त्यांच्या एका आउटलेटमध्ये किचनमध्ये काहीतरी सकाळी आग लागलेली म्हणून एका आउटलेट बंद आहे आणि एक आउटलेटच चालू आहे. सो मंडळी, आम्ही आता इथून निघालेलो आहोत फॅटफिशवरनं. आणि आम्ही फॅटफिशमध्ये असंही जास्त काय खाल्लं नाही, कारण मी आणि सागर दोघं पण डाएट कॉन्शियस असल्यामुळे जास्त काय खात नाही आम्ही. आणि तिथे आम्ही फक्त प्रॉन्स बटर गार्लिक खाल्लं आणि प्रॉन्स पुलाव खाल्लं, आणि त्यातलं पण बरंचसं उरलं आहे, ते आम्ही पार्सल घेऊन चाललो आहे. आणि ॲक्च्युली आम्ही इथे आलो आहे एका बिझनेसच्या पर्पजने, आणि बिझनेस मीटिंगसाठी आलो आहे. आणि काय कुठला बिझनेस आहे काय हे लवकरच तुमच्या काय म्हणतात
तुम्हाला कळणार आहे, तुमच्या समोर येणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे त्याच्याबद्दल. आणि तुम्ही पण सगळ्यांनी प्रे करा, कारण तुम्ही सगळे माझी फॅमिली आहात आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्यासोबत असलेलं मला बघायचं आहे. सो प्लीज तुम्ही पण चांगलं ब्लेसिंग्स द्या आणि चांगलं विश करा की आपला हा बिझनेस जो आहे किंवा हे जे बिझनेस मोटिव्ह आहे ते सक्सेसफुल व्हावं. आणि उद्या पण आमच्या बिझनेस मीटिंग्स आहेत. उद्या कोणाबरोबर आहे बिझनेस मीटिंग आणि म्हणजे त्याला भेटल्यावरती आपण त्याचा पण ब्लॉग बनवूच, कारण तो पण एक सेलिब्रिटी फेस आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. जे लोक मराठी रंगभूमी आणि मराठी मूवीज बघता त्यांच्या मागचा भक्कम फेस आहे तो. सो उद्या आपण त्याला भेटणारच आहोत. पण आता आमच्या ज्या काही मीटिंग्स होत्या त्या झाल्यात. आम्ही घरी चाललो आहे आणि घरी गेल्यावरती तर बोलूच, पण इकडे गोव्यातलं क्लायमेट इतकं सुंदर आहे ना आता. म्हणजे मगाशी आम्ही आलो तेव्हा खूप हीट होती आणि सकाळी जेव्हा आम्ही आलो तेव्हा पाऊस होता, पण आता पण पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे खूप छान क्लायमेट आहे. सो
हे गाईज, सरप्रायझिंगली आज मी ब्लॉग बनवतो आहे. तर या मोमेंट करतो बिकॉज मेगन थोडी रिलॅक्स करते आणि आमच्या ताजच्या प्रायव्हेट बीचवरती आम्ही रिलॅक्स करतो आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोणी नाही आहे, आम्हीच होत फक्त. मेगन इकडे, मेगन मेगन हल्ली एखाद दुसरा माणूस आहे. आम्ही मस्त एन्जॉय करतो आहे, व्ह्यूचा आनंद घेतो आहे. हो, समुद्रात दोघे जण एक कपल आहे आणि इकडे ह्या दुसऱ्या म्युझिकची गरजच नाही आहे बिकॉज एवढं म्युझिक, लाटांचा आवाजच एवढा मस्त येतो आहे, शांत, पीसफुल. बाय बाय. सो गाईज, आमचं डिनर आलेलं आहे. आम्ही आज ताजमधनंच ऑर्डर केलं आहे डिनर. आणि मी माझ्यासाठी मागवलं आहे ग्रिल्ड फिश, पॉम्फ्रेट आहे, आणि सागरने त्याच्यासाठी कॉपर लीफमधनं बटर चिकन आणि रोटी मागवली आहे.